पुण्यामधील लोहगड इथल्या केतन अग्रवाल खुनाचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या घटनेच्या नंतर चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईलमधले सगळे मेसेज हे डिलीट केलेले आहेत। 18 जून रोजी घडलेल्या घटनेच्या नंतर 3 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोघा जणांना अटक केली। दरम्यानच्या काळामधले सगळे कॉल मेसेजेस या दोघांनी डिलीट केलेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मिकी, या दोघांची देखील चौकशी सुरू आहे। सियाच्या भावाची देखील चौकशी झालेली होती आणि आता अशी माहिती मिळते की या दोघांनी देखील सगळे मेसेज क्लिअर केलेले आहेत। अगदी जर आपण बघितलं तर लोहगडावर जाऊन ज्या पद्धतीने केतनला तिथून ढकलून देण्यात आलं, त्याच्यानंतर हे दोघेही घरी पोहोचले। घरी आल्यानंतर या दोघांनीही त्यांच्या दोघांमध्ये काही कॉल या ठिकाणी झालेले आहेत आणि मेसेज देखील बरेच मेसेज यांच्यामध्ये एकमेकांमध्ये एक्सचेंज झालेले आहेत। हे सगळे मेसेज व्हॉट्सअप मेसेज असतील, टेक्स्ट मेसेज असतील किंवा कॉल्स असेल, हे सगळे काही यांनी दोघांनीही दोघांच्या मोबाईलमधून डिलीट केलेले आहेत। आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी यांना 3 दिवसानंतर अटक केली, हे मोबाईल जेव्हा पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत, आता या मोबाईलमध्ये कुठलाही मेसेज नाही, कुठलेही कॉल्स नाही। हे दोघंही बरंच काही पोलिसांकडून अजून देखील लपवत आहेत। हे तपासात आता समोर आलेलं आहे आणि या दोघांचे मोबाईल यासाठी आता फॉरेन्सिकला पाठवण्यात आलेले आहेत। हे सगळे मेसेज, हे सगळे कॉल्स रिकव्हर करण्यासाठी अतिशय धक्कादायक आहे। हे दोघंही अशा पद्धतीने प्लॅन करून केतनची हत्या करतात आणि त्याच्यानंतर मेसेज आणि कॉल्स हे देखील काळजीपूर्वक अशा पद्धतीने दोघांनी मोबाईल्स मधून डिलीट केलेले आहेत। अगदी अत्यंत थंड डोक्याने खरं तर ही हत्या केलेली दिसते आहे। या प्रकरणातली अधिकची माहिती समोर येईल वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद मिकी।